काय रे, कुठं निघालस? ते बापू झोप येत नव्हती म्हणून. लागेल लागेल, उद्या नर्मदा आणि प्रभाकर दोघांच्या नावानं आंघोळ करू. आज रात्री त्यांची इतिश्री होईल. मग उद्या तुलाही सुखाची झोप लागेल आणि मलाही. पण बापू इतके टोक गाठायलाच हवे होते का? अहो आपण त्यांच्याशी संबंध तोडले आहेत ना. मग दृष्टी आड सृष्टी, ते आणि त्यांचे कर्म. आणि आपल्या कर्माचे काय? असली थेर उघड्या डोळ्यांनी जर बघत बसलो असतो तर वर जाऊन पितरांना काय तोंड दाखवले असते. माझे कर्तव्यच आहे त्यांचा गळा घोटणे. आणि तुझ्या नवमतवादी आईमुळेच हा दिवस ओढावलाय. तुझे लग्न झाले तेव्हा तुझ्याही मागे लागली होती ना की वर्षभर पुण्यास राहा आणि राधेश शिकव म्हणून. त्यावेळी तू माझे ऐकलेस आणि राधाला अशिक्षित ठेवलेस म्हणून ती तुझ्या शब्दाबाहेर नाहीये. आणि सुखाचा संसार सुरू आहे तुमचा. ती जर शिकली असती तर तुला शहाणपणा शिकवत बसली असती. स्त्रीला कायम अशिक्षित ठेवावे तरच ती आपल्या धाकात राहते. नाहीतर संसाराचा बट्ट्याबोळ झालाच म्हणून समज. असो, आज रात्री एका पापास तिलांजली देण्याचे पुण्यकर्म घडेल आपल्या हातून. नर्मदा आणि प्रभाकर यांच्या मानेवरून आज सुरी फिरणार. खर तर तो क्षण मला याची देही याची डोळा पाहता आला असता तर किती मौज झाली असती. आई झोळाई, मला माहितीये मी तुझी आज विचारपूस करायला आले नाहीये म्हणून तू मला घंटानाद करून आशीर्वादही देणार नाहीयेस. माझी आजी, नर्मदा आत्ते, प्रभाकर दादा यांना सुखरूप ठेवलेस तेवढे पुरे. आणि त्या तिघांना लवकरात लवकर घरी परत येऊ दे. चल मामा, निघूया. निघूया. सध्या सुलोचना वहिनी घरात नाहीत ना आणि मुलांना मधल्या वेळेत भुका लागतात. मग सारे कावेरी आजींवर पडते हो, म्हणून मुद्दाम दिले. असे होय, मग बरोबर आहे. गोदा काकूला बाळ होणार आहे ना, तर ती काही कामे करत नाही असे ऐकले होते मी काहीतरी त्या दिवशी. तू नको हो त्यात पडूस. काहीतरी बोलशील आणि विनाकारण भांडणे होतील. अगं पण मी विनाकारण कुठे बोलते? असे का वाटते सगळ्यांना? आज सुद्धा त्या घरी मी सगळ्यांना प्रश्न विचारला, अगदी त्र्यंबक आजोबांना सुद्धा, की बाळ कसे होते. काय प्रश्न पडलाय तुला यशोदे? देव बाप्पा बाळ पोटात कसे घालतो? विचार विचार, आजोबांकडे ना सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. विचार. खरे? मग आजोबा मला एक सांगा, बाळ कसे होते? पण कोणीच उत्तर देत नाही. पळून तरी जातात किंवा रागे तरी भरतात. अगं बाई, बोललीसच का तू हे? मागे इथे विचारत होतीस तर कोणी दाद देत नव्हते तुला, म्हणून तिकडे जाऊन विचारलेस. झाले आता कल्याण. काय बोलावे तुला भयो? त्र्यंबक आजोबांना जाऊन विचारलेस म्हणजे आता तेही माझा उद्धार करणार, हेही आणि बापूही. अगं पण उत्तर का देत नाही कोणी? आम्ही लहान होत, मग एखादी गोष्ट कळली नाही तर मोठ्यांनाच विचारणार. तुम्ही उत्तरे का देत नाही? भयो, तू अजून खूप लहान आहेस. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.
पण घाई नाही हं करायची. आम्हाला ही सगळ्या गोष्टी योग्य वेळी समजल्या ना. मला सांग, आंबा पूर्ण पिकल्यावरच आपण खातो ना, तोपर्यंत धीर धरतो ना आपण. तसंच काही बाबतीतही धीर धरावा हो. मोठी झालीस की कळेल असे म्हटले ना की ऐकावे. अगो तू सुद्धा सांगतेस की सखूला काही काही बाबतीत. काय हो गाई. तुझ्या या प्रश्न विचारण्याच्या स्वभावाला लोक अगोचरपणा म्हणतात. मला नाही बाई वाटत तसे. पण ज्या प्रश्नांची उत्तरे लहान मुलांना सांगायची नसतात ती नाहीच सांगायची. कळतील गो मोठेपणी. मला झाडाला लटकावायला निघाली, मला झाडाला लटकावायला निघाली आहे. हे बोलू ताई, तू गोष्ट सांग ना. हो, या दिवशीची पुरणपोळीची गोष्ट सांग ना. अगो पुरणपोळीची नाही, पुराणातली गोष्ट. तेच ते. बरोबर. मी तुम्हाला आज मोठ्या आजीने सांगितलेली चांगदेव आणि ज्ञानोबारायांची गोष्ट सांगते. ए बोलू ताई, आपली मोठी आजी ही तिकडेच गेली आहे ना, आळंदीला. तिथे ज्ञानोबारायांची समाधी आहे ना. हो, मला आईने सांगितले. आणि दरवर्षी फडके काका, दामले काका जातात ना ज्ञानबा तुकाराम करत आषाढीला पंढरपूरला. तेच ते ना ज्ञानेश्वर महाराज. हो तेच. आज मी त्यांचीच गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तर एक मोठे योगी होते, 1400 वर्ष वयाचे. काय 1400 वर्ष असं कुठे असते का? मध्ये बोलू नकोस रे. अरे गणू, मला हे नीटसे माहित नाही, पण मोठ्या आजीने सांगितलं म्हणजे बरोबरच असणार ना. हो हो, तू सांग पुढे गोष्ट बयोताई. तर योगी चांगदेवांना वाटत होते की तेच सर्वश्रेष्ठ योगी आहेत. मग पण निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या 4 भावंडांची कीर्ती त्यांच्या कानावर गेली. लोक त्यांना सर्वश्रेष्ठ योगी म्हणतात हे चांगदेवांना समजले. त्यांना राग आला. मग त्यांना वाटले कोण आहेत हे ज्ञानेश्वर, एकदा त्यांना भेटून तर पाहू. आपल्या समोर काय टिकाव लागणार आहे त्यांचा. पण भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा त्यांनी विचार केला. मात्र पत्राची सुरुवात कशी करावी हे त्यांना काही सुचेना. कारण नमस्कार लिहावा तर ज्ञानेश्वर त्यांच्यापेक्षा कितीतरी वयाने लहान. आशीर्वाद लिहावा तर ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानाची कीर्ती सर्वदूर पसरलेली. मग चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना कोरेच पत्र पाठवले. दादा, तुम्ही? हो, इथे आम्ही मंदिरात दर्शन घ्यायला आलो होतो, इतक्यात तुम्ही दिसलात. पण तुम्ही उदास का आहात? बोला ना. पोळ्याभोवती मनमाशा जशा घुंगावत असतात तसे विचार नाचतायत माझ्या मनात. माणसाने मनाचे ऐकावे असे तुम्ही म्हणता, पण मनाचे ऐकणाऱ्या प्रत्येकाच्याच वाटेला तुमच्यासारखे कौतुक येईल असे नाही. बऱ्याच जणांना कठोर शब्द आणि टीकाच ऐकावी लागते. अनेकदा मनातले विचार बोलण्याचीही चोरी असते. मग तसे वागणे तर दूरच. मी आमके केले तर घरचे काय म्हणतील, तमके केले तर बाहेरचे काय म्हणतील, अशा दडपणाखालीच जगायचे. त्यातून तुम्ही बाईच्या जन्माला आला असाल तर झालेच कल्याण. त्यांना काहीच स्वातंत्र्य नाही. पुरुषांचे तसे नाही. पराक्रम कसे हवा येईल तसे त्यांना हवे तसे उडतात. पुरुषही स्वतःला हवे तसे उडू देतात, त्यांना हवे तसे जगतात. पण बायकांना मात्र 1000 अटी आणि बंधने.
मला खूप उदास वाटते अशा विचारांनी. छे बाई, किती कठीण कठीण बोलताय, मला तर झोप यायला लागली. सखू, श्श. ते काहीतरी महत्वाचे बोलतायत ना, असे मध्ये मध्ये बोलायचे नाही. पण अहो, खरे सांगू, सखू म्हणते तर अगदी खरे. तुम्ही खूप कठीण कठीण बोलताय आणि कठीण कठीण विचार करताय. पण तुम्हाला वाटते ना, तसे मला नाही वाटत की बाईचा जन्म वाईट आहे. बाईने बाईसारखे जगावे आणि पुरुषाने पुरुषासारखे. आता मला सांगा, मोगरा आणि आंबा हे जमिनीवर उगवतात का? अहो, या दोन्ही गोष्टी झाडावर उगवतात. बरोबर. आता मला सांगा, मोगऱ्याचे काम काय? सुगंध पसरवणे. आणि आंब्याचे? मधुर फळे देणे. झाले तर. देव बाप्पाने ज्याला त्याला ज्याचे त्याचे काम दिले आहे, त्यांनी तेच करावे. आता मला एक सांगा, आता आंब्याला वाटले मला सुगंधी मोगऱ्याचे फुले का नाही येत, आणि मोगऱ्याला वाटले मला रसाळ मोठे आंबे का नाही येत, तर काय म्हणायचे? तेव्हा आपल्याला इतके कळायला हवे की आपण आंबा आहोत की मोगरा. मग आपल्याला चूक नाही वाटत आणि वाईटही नाही वाटत. माझी मोठी आजी म्हणते की जो जन्म आपल्याला लाभलाय तो पुण्याचा समजून तो जगावा. गुंजळवर पाड्यात जीव द्यायचा होतास, वर तोंड करून मला तत्वज्ञान सांगतोस. रुपये मोजले होते ना मी तुला, मग चुपचाप काम करायचे होतेस. माफी करा, तर माझ्या आईच्या समोर मी हे पाप करणार नाही. माझा जीव देईन, तर त्यांना वाचवेन. हे तुम्ही दिलेले पैक जसेच्या तसे आहेत, माफ करा. हा, तुम्ही मल्लो नाही तर दुसरा कोणी असा विचार करीत असाल तर काढून टाका डोकीतून. आणि हा, तुम्ही नर्मदाताई किंवा आई यांना मारायची सुपारी कोणाला बी दिलीत तर हा मल्लू आडवा जाईल आणि त्यांना वाचवल. अहो ना, काय होतंय ते कळतंय मला. आईशिवाय नाही राहता येत कोणाला. अगदी कोणाला म्हणजे कोणालाही नाही, आपल्या आईलाही नाही. तिलाही तिच्या आईची आठवण येतेच. सुभद्रा काकू आजीला सुद्धा येतेच तिच्या आईची आठवण. अगदी आपल्या मोठ्या आजीला सुद्धा येते की तिच्या आईची आठवण. असं का होतंय बाई ताई? माहित नाही, पण मला वाटतं आपण आणि आई एकच असतो. म्हणजे वेगळे असतो पण एकच असतो. म्हणजे कसं, भाताच्या पातेल्यातून भात पानावर वाढला म्हणजे पातेल्यातला भात आणि पानातला भात वेगळा होतो, पण खरं म्हणजे तो एकच असतो. तसे आपण आणि आई एकरूप झालेले असतो. मग ती जवळ नसली की येणार ना तिची आठवण. आणि मोठी आजी म्हणते, देव स्वतः जन्म नाही ना घेऊ शकत पृथ्वीवर, म्हणून त्यांनी आईला पाठवले. अगो राधे, रडणे पुरे कर आता. काही चुकीचं नाही बोलला नारायणा. अगो, तू जर गेलीस तर घरातली कामे कोण करणार? आणि मलाही कालपासून जरा बरं वाटत नाहीये. तू जर गेलीस तर माझ्या एकटीवर नाही का पडणार सगळे? एरवी नसतं वाटतं केलं काकू, पण ह्याची तब्येत बरी नाहीये असा निरोप आला होता बयोच्या लग्नाच्या वेळी. म्हणूनच तर तिला लग्नाला पण येता आले नाही. माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल होती.
जाऊ दे ना काकू मला. तिला तिला भेटण्यासाठी ना जीव अगदी कासावीस झालाय हो माझा. अगो मला सांग, तू गेलीस तर काम कोण करणार? नर्मदा असती तर जाऊ दिले असते हो, पण ती गेली आणि पाठोपाठ तिची आई सुद्धा गेली. आई आहे हो शेवटी ती. असेच असते आईचे. जाणारच ना ती. काकू जाऊ दे ना हो मला. फार आठवण येते हो. काही उपयोग नाही ग राधे, काही उपयोग नाही. अगं मी ठीक म्हणेन जा, म्हणून जाऊ देणार का तुला? महादेव, गणपत किंवा सखू आमच्यापैकी कोणी रात्रीचे रडायला लागले, मग तुम्ही आईला का उठवता? आमच्या अंगावर हात ठेवून तिला झोपायला का सांगता? कारण ती तुमची आई आहे. आईचा नुसता स्पर्श जरी झाला ना तरी मुलांची मनं अगदी शांत होतात. आई आणि मुलं एकमेकांपासून कधीही दूर राहू शकत नाहीत. मग माझी आई ही फक्त आमची आई, तुमची बायको आणि बापूंची सून आहे का? ती तिच्या आईची मुलगी पण आहे. मग माझ्या आईला जर का तिच्या आईची आठवण आली, तिला कडकडून भेटावेसे वाटले, तर ते चूक आहे का? नाना, मी जर का मोरी कालवडीची तिच्या आईशी म्हणजे सगुणा गाईशी भेट घडवून देऊ शकते, तर माझ्या आईची मी तिच्या आईशी भेट घडवून देऊच शकते. मला तुमचा होकार नकोय, मला तुमचा आशीर्वाद हवाय. गेल्याची बातमी तर आली नाही ना? मी तुम्हाला स्पष्टच सांगितले होते ना की आई आल्यावर माहेरी जा म्हणून, पण नाही, तुमची आपली रडारड सुरूच आहे. मी आणि बापूंनी तुम्हाला 10 वेळा सांगितले की हा तमाशा बंद करा म्हणून, पण तुम्ही बयोची मदत घेतलीत आणि माझ्यावर दडपण आणलेत. ती एवढीशी पोर मला शिकवित होती, मला बडबडून गेली. नाही हो, मी असे काही सांगितले नाही तिला. आणि ती तुम्हाला येऊन काय बोलली हे सुद्धा माहित नाही मला. पण मला एवढे नक्कीच माहितीये, तुम्ही हे जे बोलताय ते तुमचं मन नाही, बापूंना घाबरून बोलताय. त्यांच्या समोर हतबल झाला तुम्ही. इतके हतबल की तुम्ही माझ्या आईच्या मरणाची गोष्ट केलीत. कसे बोलवले हो तुमच्याच्याने? बापूंची री ओढलीत तुम्ही. असे बोलायला नको होते तुम्ही, असे बोलायला नको होते. आजी, आजी, काय झालं बाळ? काय झालं रडायला उगी उगी? काय झालं? आजी मला मदत कर ग. कसली मदत हवी आहे तुला? आजी, आईला तिच्या आईकडे जायचंय. तिच्या आईची तिला आठवण येते, पण बापू आणि नाना नाही जाऊ देतात तिला. ते म्हणतात तू जर गेलीस तर घरातली कामे कोण करणार? आजी, अगं नर्मदा आत्या आणि आजी नाहीये ना आता. आई बिचारी खूप रडतीये.
तिला माझ्याशिवाय कोण ग मदत करणार? आणि मला तुझ्याशिवाय? अहो कराल ना मला मदत? अहो मी नालायक कुचका, मी बिनकामाचा माणूस आहे. मी काय तुम्हाला मदत करणार? उलट तुम्हीच आता मला मदत करायची आयुष्यभर. अहो अहो थांबा ना. अहो असे का म्हणाले? वसुलीवरून आमचे हे आणि नारायण काहीतरी त्याला जिव्हारी लागेल असं बोलले. अहो विचार करत बसतील आणि मग त्यांनाच त्रास होईल. तू अगदी सदाला बरोबर ओळखलेस हो. एक काम करशील, जाऊन त्याला विचारशील, नाही तर अन्न पाणी सोडून दिल हो पोर. हो आलेच. वैद्यबुवा म्हणाले की काळजीचे काही कारण नाही, मानसिक तणावामुळे होते हे सगळे. पण सगळे तर व्यवस्थित चालू आहे, मग मानसिक ताण कसला? मी त्यांना म्हटले तसले काही नाहीये. आई आणि नर्मदा घरी नसल्यामुळे एकटीवर काम पडते, बरोबर ना? आणि मला सांगा, मी रात्री घरी आल्यावर तुम्ही प्रवासाची तयारी का करून ठेवली होती? आमची नजर चुकवून परस्पर मातोश्रींकडे जायचा बेत होता की काय तुमचा? भयोचेच गुण घ्यायला लागलात तुम्ही. बयोला तर वळण लावता आलेच नाही तुम्हाला. आता तुम्ही सुद्धा तिच्यासारखे वारा पिऊन उधळायचे मनावर घेतले का? नाना नाना मी हात जोडते तुमच्या समोर. तुम्ही आईला काही बोलू नका. सगळी तयारी मी केली होती. मीच तिच्या मागे लागले होते आजीकडे जा म्हणून. पण ती ओरडली मला, म्हणाली नानांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. काही सारवासारव करू नकोस. तुम्ही माय लेकी एकमेकींना मिळालेले आहात. माझ्या डोळ्यात धूळ फेकून पसार व्हायचा बेत होता तुमचा, मला चांगलंच माहिती आहे. नाना तो माझाच बेत होता. मी आग्रह करत होते आईला, आई अगं जा, मी इथली कामे करीन. उगीच काही सारवासारव करू नकोस. आईला बरे नाहीये, तिला काही बोलू नका असे ही आगाऊ सकू मला सांगत होती. बयो स्वतःही बिघडलीच आहे आणि आता सकूलाही बिघडवते. ही सगळी रुक्मिणी वहिनींची कृपा आहे. जाताना यांच्या डोक्यावर हात ठेवून गेलेत. ताळ तंत्र सोडले यांनी. सखूही तोंड वर करून बोलायला लागले म्हणजे डोक्यावरून पाणीच गेले. तुम्ही काळजीच करू नका बापू, मी ते होऊच देणार नाही. चांगली वठणीवर आणतो हिला. अयो असं काही करू नका. मुलींना काही बोलू नका. त्यांनी जे काही केले ते मायेपोटी केले हो सारे. कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता हो त्यांचा. त्यांच्या वतीने मी क्षमा मागते तुमची. बयो सखू, मी चला बघू आत. हेच तुम्ही प्रत्येक वेळी हेच करता. तुम्ही यांना पाठीशी घालता. अयो पुन्हा असे नाही होणार. मी पाया पडते. मुलींना रागवू नका. पुन्हा असे नाही होणार. भयो सगू चला. ते काही नाही नारायणा, ही सखोई बयोसारखी एक दिवस हातची जाईल.
तू आपटेंशी बोलून घे, ती मंडळी तयार आहेत. नारायण सानेशी बोलून घे आणि सखूचे लग्न ठरवून टाक. आणि मुख्य म्हणजे लग्न झाल्यानंतर तिला बयोसारखे माहेरी ठेवूच नका, राहू दे आपट्यांकडेच. ताबडतोब पावले उचल, नाहीतर काही खरे नाही हो. जळले माझ्याच गळ्यात येऊन पडते नेहमी सगळे. त्या नर्मदेने तोंड काळे केले आणि पाठोपाठ आमच्या तत्वज्ञानी रुक्मिणी वहिनी आळंदीला निघून गेले. राधाही आडवी झाली. सगळी कामं नेहमी मीच करायची एकटीने. काकू आजी, आईसाठी पेज करायचे, तिला बरे वाटत नाहीये ना. तर महाराणींच्या दासा इथे हात जोडूनच बसल्यात. तुला येते ना पेज करता, मग कर की. आलीस सांगायला मोठी, तूही तुझ्या आजी सारखीच. कामांपेक्षा तत्वज्ञान आणि उपदेश जास्त. पेस करायची आईला. श्याम शब्द भासे रिता तिच्या वाचुनी, आई शब्द जोडताच अर्थ ये मनी. माया तिची ओथंबली दिसे डोळ्यात, ममतेचा दीप आई तेवे उंबऱ्यात. आई हाक भाळाची, हो यशोदा, आई सावली मनाची. उगवतो सूर्य रोज तिला पाहुनी. नाही नाना, आई बाबतीत नाही. ते आप्पा आणि त्र्यंबक आजोबांचा निरोप होता. निरोप? माझ्यासाठी? नाही, म्हणजे माझ्यासाठी. ते वसुलीचे पैसे घ्यायला शेजारच्या गावात जायचे मल्हार पाटीलांकडे. बैलगाडीतून जायचे. सोबत आहो पण आहेत आणि महादू नोकर पण आहेत. आहो आले होते बैलगाडी घेऊन. त्यांना मी झोळाई देवीच्या मंदिरापाशी थांबायला सांगितले. ठीक आहे, आता तुझ्या सासऱ्यानेच सांगितलंय म्हटल्यावर तुला ऐकावेच लागेल. पण बयो, तू खोटे बोलत नाहीयेस ना? काही लबाडी तर करत नाहीयेस ना? हे निमित्त करून तिसरीकडे तर जाणार नाहीस ना? नाही नाना, मी खरे सांगते. ठीक आहे, तसंही मी नारायण सानेंना भेटणारच आहे, तेव्हा खरे खोटे मला कळेलच. जा. नाना, आता काय? एक काम होते. काय झाले? ते आईसाठी मी पेज घेऊन आले होते, पण ती आता झोपली. ती उठली की तिला पेज द्याल? देईन. नाना, तुम्ही तिला तुमच्या हाताने भरवाल? भरवेन. आणि मोठ्या आजीने सांगितले होते, शरीरात उष्णता झाली की तूप लावून काशेच्या वाटीने तळपाय घासून द्यावे. तर तुम्ही आईचे तळपाय घासाल? नाही, ते मी करणार नाही. आणि जा तू आता. जा म्हटले ना. नानांना बरे नसले की आई त्यांचे तळपाय काशाच्या वाटीने नेहमी घासून देते. मग आज नाना आईचे तळपाय का नाही घासत? का? त्याचा काय संबंध? तेच तर, जमीन आपल्या लोकांची, कष्णारही आपलीच लोक, पण उत्पन्नाचा वाटा त्यांना द्यायचा. का? तर राज्य चालवतायत म्हणे. वर अन्याय आहे. पण आपण का ऐकून घेतो? अहो, त्यासाठीच तर नाना उपाय चालू आहेत. क्रांतिकारकांचा एक मार्ग, समाज सुधारकांचा एक मार्ग. जहाल मवाळ असे विचार, साऱ्यांचा उद्देश एकच
की गोरे सरकार उलथवणे. मलाही त्यासाठीच पुण्याला जायचे होते, लग्न बिग्न न करता. तुमचं अगदी बरोबर आहे, पटलंय मला. मग जायचं का आपण पुण्यास? आता तर आपले लग्नही झाले आहे, आपण दोघेही जाऊ शकतो. पण मला काय वाटते, आपण आता नको त्याचा विचार करूया. आपण थोडे मोठे झाले की जाऊया. म्हणजे जरा ठरवावे लागेल ना सगळेच. याबद्दल आपण नंतर विचार करू. पण तोपर्यंत आजोबा आणि आप्पांनी जे काम सांगितलंय ते पूर्ण करू. बरोबर आहे. दुसऱ्यांदा आंघोळ करावी लागली. काय अवतार करून घेतला होता स्वतःचा? पुन्हा स्वयंपाकघरात पाय ठेवाल तर याद राखा. हो, पुरुषासारखे पुरुष तुम्ही स्वयंपाक कसला करता? शोभते का हे? हळू 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 डोक्याची सालटी काढशील आता माझ्या. काकूवरचा राग माझ्यावर काढायचा नाही. हो पण मी काय अगं सगळी शोभा झाली आपली. ते वैद्यबुवा काकूला मंदिरात भेटले होते. काकूच्या पायावर डोकं ठेवून सगळ्या खरं खरं सांगून टाकलं त्यांनी. अगो बाई, होय का? मग ती काकूला म्हटलं चुकलं आमचं, ताबडतोब गोदे स्वयंपाक घरात पाठवतो. तशी म्हणाली मला नकोच आहे ती महामळ. काय काय म्हणाल्या? काय काय? महाराणी नकोय, तू काम कर असे म्हणाली. बाई 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 बाई, मोठी चला काय हो म्हातारी. तर काय, मला सोडव ग गोदे काकूच्या तावडीतून. मला नाही जमत काय असं काही. ते बघते मी. तुम्ही आधी त्या वैद्यबुवाकडे जा. आपले नवीन धोतर, उपरणे, चांदीच्या मुठीची काठी सगळे परत घेऊन या. काय 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 जाणा. झालं. हे म्हणजे आगीतून फुफट्यातच पडलोय मी आता. ठीक आहे. नमस्कार, मी नारायण परचुरे. बोला, काय काम होते? मी विनायक जोशी, खेडहून एक निरोप घेऊन आलोय. दुःखद बातमी आहे. तुमच्या सासूबाई रखमाबाई कुलकर्णी यांचे मागच्या आठवड्यात निधन झाले. काय? राधाताईंच्या आठवणीत फार तळमळत होत्या. गेले 4 मास त्या आजारीच होत्या. तीन मासापूर्वी राधाताईंचे वडील म्हणजेच गोपाळराव कुलकर्णी यांचेही निधन झाले. काय? 3 मासापूर्वी मी देवीच्या दर्शनाला आलो होतो तेव्हा शंकरराव परचुरे यांना हा निरोप दिला होता. आठवतंय का तुम्हाला? नारायणा! राधा! राधे! राधा! राधे! राधे डोळे उघड. मी पाणी आणते. राधे! राधे डोळे उघड. राधे